तुम्ही उगाच टेन्शन घेता मॅडम. या गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मदन सा सा दे परे रे म प ग मदन सा सा दे परे रे म प ग नि सारे ग प रे म प ग रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा. काही नाही, तुम्ही करा अभ्यास. तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? तुम्ही डिस्टर्ब करताय मला. मी काय केलं? तुम्ही हे असं बघताय ना, म्हणून मग माझं लक्ष लागत नाही. आणि तुम्हाला माहितीये, तुम्ही असं बघितलं की मग मी तुमच्याकडे बघते आणि मग मी तुमच्या डोळ्यात हरवते. त्यामुळे प्लीज असं नका बघू. मी तर चंद्र बघतोय मॅडम. चंद्र प्रकाश बघतोय, तुमच्याकडे नाही बघताय. काय झालं? तुम्ही कसला विचार करता? इंद्राजी, मी हा विचार करत होते की मी किती नशीबवान आहे ना. तुम्ही माझा प्रत्येक क्षण किती खास बनवता. इतकं कोण प्रेम करतं? मी करतो. इंद्राचं प्रेम वेगळंच आहे मॅडम. ते क्षणोक्षणी वाढत जातं. म्हणजे काल जितकं होतं त्यापेक्षा आज जास्त, आजपेक्षा उद्या जास्त, उद्यापेक्षा परवा जास्त, परवापेक्षा तेरवा जास्त. आपलं प्रेम असंच रोज वाढत जाणार आयुष्यभर. आई, प्लीज मला डबा भरतेस का जरा प्लीज? हा, भरून ठेवलाय, जाताना घेऊन जा. हा, थँक्यू. दीदी,
काय हवंय का तुला? नाही बाबा, आई मी तुला काहीतरी मदत करते, मला सांग काय करायचंय. मला काही लागलं तर सांगेन मी तुला. तू जाऊन आराम कर बरं. हा, जा 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 जा, आराम कर जा. अगं आई प्लीज मला सांग ना, मी करे नाही. आधीच एकतर सासरून माहेरी परत आलेली मुलगी आहे आणि असं म्हणतात की माहेरी परत आलेली मुलगी ही आई बाबांसाठी ओझं असते. आई बाबा मला तुमच्यावर ओझं म्हणून नाही राहायचंय. असं का बोलतेस तू? अगं दीदी, कुठल्या आई वडिलांना आपली मुलगी ओझं म्हणून वाटेल? हे बघ, तू काय काळजी करू नकोस, तुला आयुष्यभर छान सांभाळू आम्ही. आणि आता तर मला कसलीच काळजी नाही, कारण तू आता आमच्या डोळ्यासमोर आहेस. त्यामुळे काळजी करू नकोस आणि पुन्हा असं काही बोलू नकोस. हा, अगं दीपू, तुला उशीर होत असेल ना, दही भात केलाय, खाऊन घे. हा, तुझा इंटरव्ह्यू ना आज, म्हणून खास तुझ्यासाठी बनवलाय. हा, ये खा. आलीच. आई इथेच दे खायला. अगं नाही, इकडे ये, मी भरवते. मी आता भरवते वगैरे नाही, नको ना प्लीज. आणि ऑलरेडी मला खूप उशीर झाला. अगं मला टेन्शन आलंय. काही उशीर नाही होणार आहे, घे. अगं बाई, गडबडीत कोणाचा फोन आलाय? दीपू जरा दे ना. ताईच आहे. हा सानू, काय ग, काही महत्वाचं काम आहे का? सहज फोन केलायस? ही आई, ही काय बोलायची पद्धत आहे ग? नाही म्हणजे हॅलो वगैरे म्हणायचं असतं ना. अगं हो, नाही म्हणजे मी जरा हॅलो. हा, नाही नाही, मी गडबडीत आहे ग, म्हणून. म्हणजे मी काय टाइमपास करायला फोन केलाय ना? मी दीदीची तब्येत विचारायला फोन केलाय. कशी आहे दीदी? हा दीदी ना, नाही बरी आहे ती आता. ए मालती, काय चाललंय काय तुझं? एक तर फोनवर बोल, नाही तर दही भात भरव. हॅलो हॅलो आई. अगं आई बोल ना. हो हो सानू, ऐक ना, मी तुला थोड्या वेळाने फोन करू का? नाही जरा घाई आहे ग, म्हणजे दीपूचा आज इंटरव्ह्यू आहे ना बँकेमध्ये, तिला दही भात भरवतीये. हा, तू तिला दही भात भरवतीये? ती काय लहान आहे का दही भात भरवायला? सानू, मी तुला नंतर करू का? तिला उशीर होतोय, मला दही भात भरवायचाय. ठेव. अगं आई आई हॅलो. आपलं दीपू 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 दीपू. आणि आता तर काय, तिला दही भात भरवत आहे. कडेवर घ्या म्हणाव तिला. अगं बस प्लीज. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. बाबा माझ्या शुभेच्छा आहेत तुझ्या पाठी. छान होईल इंटरव्ह्यू. बापू, एक डझन पाव खाल्ल्यात मी. बघ ना. बघ. भाऊजी तुम्ही टॅक्सी चालवता का? काय झालं भाऊजी? अहो भाऊजी, मी काल तुम्हाला पाहिलं टॅक्सी चालवताना. सानिका, काही काय बोलतेस ग? अहो सासूबाई, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय भाऊजींना टॅक्सी चालवताना. हो ना बेबू? नाही, मला माहित नाही.
हा हो भाऊजी, तुम्ही टॅक्सी चालवत असाल तर खरं खरं सांगून टाका ना, त्यात लाजण्यासारखं काय आहे? मला काय वाटतं माहितीये का सानू, अगं तुला भास झाला असेल, गैरसमज झाला असेल तुला सानिका, मी टॅक्सी का चालवणार आहे? भाऊजी, गैरसमज कसा काय होईल? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तुम्हाला टॅक्सी चालवताना, आणि त्यांच्या मागे एक मुलगी पण होती. ऍक्च्युली ना, मी त्या मुलीला बघायचा खूप प्रयत्न केला, पण मला तिचा चेहराच नाही दिसला. नशीब. नशीब म्हणजे? आता याला नशीब नाही तर दुसरं काय म्हणणार सानिका, तूच सांग. म्हणजे बघा काकू, आता जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात, पण ती आपल्याला दिसतात का? नाही ना. पण सानिकाला भाऊजींसारखा दिसणारा दुसरा माणूस दिसला. आता याला नशीब नाही दुसरं काय म्हणणार? काय करत ना, रस्ता दे. बेबू, तू पण पाहिलंस ना, तू बोल ना काहीतरी. अगं सानू, मी मगाशीच म्हंटल ना तुला, मी नाही पाहिलं म्हणून दादाला. स्वतःच्या मुलाला पण विचारत जा, मिसळ पाव ये की खायला मग. काय आहे की खायला? बेबू, बेबू, बेबू ऐक ना. सत्तू, हा अरे चल, उशीर होतोय जायला. हा आलो. आई, मला दही साखर देतेस? हो देते ना. एक मिनिट, तुला दही साखर का हवाय? काही महत्वाचं काम आहे का? खूप महत्वाचं काम आहे काकू. हो, महत्वाची बिझनेस डील आहे. चल, मला दही साखर दे. देते. सत्तू, झालं? चल आता, उशीर होतोय. हे घे. चल सत्तू. ऑल द बेस्ट. थँक्यू. सांभाळून रे, हळू हळू. अरे पडशी. एवढं काय महत्वाचं काम आहे भाऊजींचं? दही साखर. तिथे आई पण दीपूला दही भात भरवत होती, आणि इथे सासूबाई भाऊजींना दही साखर भरवत आहेत. काय कनेक्शन असेल या दोघांचं? अरे वा, आज पेढे बिडे आणले. काय लग्न बिग्न ठरलं की काय यावं आहे तुमचं? काय सर, गरिबाची चेष्टा करताय तुम्ही. आज इंटरव्ह्यू आहे ना माझा परमनंट होण्यासाठी. दीपिका मॅडमचं पण आहे. सर, माझं काय ते बघून घ्या ना. काही काळजी करू नका, तुम्ही आपला माणूस आहे, तुम्ही परमनंट होणार, काळजी करू नका. थँक्यू सर, येतो मी. हो या. सर, काय झाली का तुमची तयारी? दिली का सगळ्यांना शेरी? कसं कुंटे मॅडम, आपल्या मर्जीतला माणूस असतो की नाही, त्याला आपण चांगले शेरे द्यायचे. आणि जो आपल्या मर्जीत नाही ना, त्याला लाल शेरे द्यायचे आणि घरी बसवायचा. हा, आता येलवेंना चांगले शेरे देतो. हिरवं हिरवं पेन. सर, सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीला शेरा द्यायचा राहिलाय. कोणाला? दीपिका देशपांडे. देशपांडे बाई, त्यांचाच इंटरव्ह्यू आहे ना परमनंट होण्यासाठी. सर, ती परमनंट होण्याआधीच त्याला इथून हाकलून देऊया. माझ्या तोंडातलं वाक्य बोललात तुम्ही. कोणत्या मॅडम, या देशपांडेबाई नोकरीवरनं जाव्यात अशी माझी मनोमन इच्छा आहे. अहो सर, मग बघत काय बसलाय? सगळीकडे लाल शेरे देऊन टाका तिला. हा, देतो. वक्तशीरपणा नाही, कामाचं नियोजन नाही. हिला ना घरीच बसवायला हवं. या
जाऊ दे, आपला वेळ कशाला वाया घालवायचा, काही गरज नाही त्याची. हो सर, गरज नाही म्हणजे काय? अहो तिला नोकरीवरून काढून टाकायचंय ना आपल्याला, मग सगळीकडे तिला लाल शेरे द्या. अशी संधी पुन्हा येणार नाही सर. कुंटे मॅडम, देशपांडे बाईंच्या फाईलवर मी शेरा दिला काय आणि नाही दिला काय त्यांनी काही फरक पडणार नाहीये. कसं आहे, आपल्याकडे आज जे इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत ना, ते दोघे जण माझे चांगले यार आहेत. काय? यार यार यार, दोस्त, मित्र. वाघमारे आणि काळदाते या दोघांबरोबर मी पुण्यामध्ये असताना चांगलं काम केलेलं आहे. हा, आमचं एक चांगलं मंडळ झालं होतं. मित्रमंडळ? मावा मित्रमंडळ. शी, खरंच? त्यामुळे आज येणारे दोन्ही अधिकारी माझे खास मित्र आहेत. त्यामुळे माझ्या शब्दाबाहेर नाहीत. आता मात्र दीपिका मॅडमची नोकरी गेलीच म्हणून समजा. इंद्रा यार, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? दीपिका मॅडमना अडकवण्यासाठी सोनटक्केने खूप मोठा गेम केलाय. म्हणजे? दीपिका मॅडमना बँकेतून काढून टाकण्याचा प्लॅन रेडी आहे. अरे इंद्रा, काय झालं? का मारतोयस त्यांना? मारणार नाही, चांगला सोलून काढणार आहे मी सोनटक्केला. ए सोनटक्के, तो तोंडातला मावा थुका दी. का मारताय का मला? तुला किती वेळा सांगितलं दीपिका देशपांडे मॅडमना त्रास द्यायचा नाही. काल अभ्यास करत असतानाही तू त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केलास, आणि आज त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर तू बाहेरच्या बाहेर सेटिंग करतोयस. आणि मीनाक्षी मॅडम, ते ऑफिसर येऊ दे, त्यांना सांगतोच तुमचं कामात किती लक्ष आहे आणि दुसऱ्यांच्या चहाड्या करण्यात किती लक्ष आहे ते. सत्तू, हा, मी काय म्हणतो, आज सगळ्यांचे बँकेत इंटरव्ह्यू आहेत ना? हो. मग इंटरव्ह्यूच्या आधीचा सोनटक्केचा निकाल लावून टाकायचा का? हा, चालेल चालेल. मी जरा ऍम्ब्युलन्स घेऊन येतो. इंद्राजी प्लीज, असं नाही करू, मला माफ करा इंद्राजी, चुकलं माझं, चुकलं. मग आता मी जे सांगतोय ना ते नीट ऐक. आता जे ऑफिसर येणार आहेत ना, सगळं जे आहे ते खरं खरं सांगायचं. आणि जर काही झोल करायला बघितलंस ना, तर आज तुझा 1 2 का 4 फिक्स आहे. नाही, तुम्ही काय काळजी करू नका, मी एकदम त्यांना बरोबर समजावून सांगतो. कुठे निघालास? तुझी शिक्षा अजून पूर्ण नाही झाली अजून आहे. चल, पायाचे अंगठे पकड. इंग्रजी शाळा नाहीये, ही बँक आहे. सोनटक्के, पकड पकड. आता असंच उभं राहायचं, जराही हलायचं नाही. आणि जर ही फाईल पडली ना, नाही पडणार. अरे बापरे. सोनटक्के, काय प्रकार आहे हा? सर, तुम्ही आलात का? ते काय गेम खेळतो ना बँकेमध्ये, आली त्यातली एक गेम आहे. हो, पण यांना असे ओनवे का उभं केले? सर, यांना मी असं उभं केलंय. का? आणि तुम्ही कोण आहात?